तालुक्यातील इत्यंभूत घडामोडी पाहण्यासाठी आमच्या दखनी स्वराज्य न्यूज चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा। सामान्यांच्या न्याय हक्कासाठी दखनी स्वराज्य न्यूज चॅनल। सामान्यांच्या न्याय हक्कासाठी पाहत रहा फक्त दखनी स्वराज्य। नमस्कार, मी ज्ञानेश्वरी दखनी स्वराज्य न्यूज चॅनलमध्ये आपले स्वागत आहे। छत्रपती संभाजीराजे यांनी आज औरंगाबाद शहरातील यशवंतराव चव्हाण नाट्यगृहात मराठा आरक्षणासह विविध प्रश्नांवर युवकांशी संवाद साधला। पाहुयात सविस्तर बातमी। यावेळी औरंगाबादसह मराठवाड्यातील विद्यार्थी व युवक मोठ्या संख्येने उपस्थित होते। संभाजीराजेंनी सांगितले की समाजाने शासनाकडे केलेल्या मागण्यांपैकी बहुतांश मागण्या मान्य झालेल्या आहेत। या मागण्यांची अंमलबजावणी व्हावी, त्यांचा जास्तीत जास्त उपयोग करून घेऊन आपली आणि आपल्या समाजाची व राष्ट्राची उन्नती साधावी, यासाठी तरुण पिढीने सातत्याने प्रयत्नशील राहिले पाहिजे। समाजाला वेढीस न धरता मूक मोर्चासाठी सर्व राज्यातील मराठा समन्वयक एकत्र आले आहेत। या सर्वांचे स्वागत आहे आणि सोबत काम करू असेही त्यांनी सांगितले। मी शिवाजी महाराज आणि शाहू महाराजांच्या वंशात जन्मलो आहे, त्यामुळे मॅनेज होणार नाही असेही त्यांनी सर्वांना आश्वासित केले। दखनी स्वराज्य न्यूजसाठी प्रतिनिधी आप्पासाहेब घोगरे, औरंगाबाद। आज विद्यार्थिनींशी संवाद साधण्यासाठी आपण सगळेजण इथे जमलो। रमेश केरे पाटलांच्या लेटर पॅड मी बघितलं की ते लेटर पॅड म्हणते ठोक मोर्चा। त्यांच्या वक्त्यातून किंवा त्यांच्या भाषेतून सुद्धा तुम्हाला दिसलं की आम्हाला ठोक शिवाय दुसरं काही जमत नाही। आणि मग संभाजीराजेंच्या व्यासपीठावर ते कसे आहे? संभाजीराजे केव्हा ठोक मोर्चाला किंवा कायदा हातात घ्यायला किंवा समर्थन करत नाही। मग संभाजीनगर मधले मुख्य समन्वयक या व्यासपीठावर आले की संभाजीराजांच्या बरोबर? हा प्रश्न पत्रकारांना सुद्धा किंबहुना सर्वांना मनात कुतूहल आहे की नेमकं हे कसं गणित जमलेलं आहे। गणित साधं आणि सरळ। 58 मोर्चे हे कुणी फॉरवर्ड क्लास, डॉमिनेटिंग क्लास म्हणजे काय? उच्चवर्णीय आपण आहोत या मिनिटाला। त्या 30% त्या 70% गरीब मराठ्यांचं नुकसान झालं। आणि मग मी ठरवलं ह्यांचं माझं तुझं करण्यापेक्षा आपणच दिशा द्यायला पाहिजे, आपणच लोकांना विश्वासात घ्यायला पाहिजे, आपण आपल्या 70% गरीब मराठा समाजाला विश्वासात घ्यायला पाहिजे। आणि म्हणून जो संभाजीराजे केव्हाही जोरात बोलत नाही, नेहमी संयम ठेवतो, पण शेवटी म्हटलं संभाजीनगरची किंवा या राज्याचे समन्वयक आहेत त्याची जरा भाषा आपण जरा शिकू। बस शिकत असताना सुद्धा छत्रपती मी आहे, या घरात माझा जन्म झालाय। कुठल्या लेवलला न्यायची आपली उंची आणि कुठल्या लेवलला तह करायचा हा छत्रपतींच्या रक्तातच गुण आहे। पण अनेक लोकांना वाटतं की संभाजीने मॅनेज झाले वाटते। अहो, संभाजी छत्रपती या शिवाजी महाराज शाहू महाराजांच्या घरात जन्म झाला, मॅनेज झाला। अहो, त्या घरात जन्म होण्याचा माझा अधिकार नाही। मग म्हणून आम्ही सांगितलं पहिला पर्याय काय? पहिला पर्याय होता की रिव्ह्यू पिटिशन, पुनर्याचिका दाखल करायला पाहिजे। जो गायकवाड अहवाल ज्याच्यासाठी आपण एसीबीसी ऍक्ट म्हणतो जो पारित झाला, त्याला स्ट्रॉंगली सपोर्ट करण्यासाठी तो हा मुद्दा पहिला होता। नंबर 2, ते जर उडालं, आपण धरून ते उडलं तर ते क्युरेटिव्ह पिटिशनकडे जाईल। पण सरकारने न्यायाधीश भोसले समिती स्थापन केली, त्यांनी सांगितलं त्यांच्या मुद्द्यात की तुम्हाला ते आपला क्युरेटिव्ह पिटिशनकडे जायची काही गरज नाही, म्हणून तो विषय गेला। मग राहतो कुठला? जर काय रिव्ह्यू पिटिशन उडलं तर तो राहतो जे मागासवर्गीय आयोग जे स्थापन झालेले आहे त्या आयोगाच्या माध्यमातून
पूर्ण सर्वेक्षण करणे, सर्वे करणं, जे गायकवाड अहवालाने जो एससीपीसीचा कायदा तयार झाला त्याच्यातल्या काय त्रुटी आहेत समजून घेणं, त्रुटी समजून घेतल्यानंतर भोसले समितीने जो सल्ला दिलेला आहे की ह्या त्रुटी एवढ्या त्रुटी आहेत हे आपण त्याच्यात घालायला पाहिजे आहे, नवीन ॲडिशन्स करायचे, नवीन स्टॅटिस्टिक्स तयार करायचे आणि हा सगळा अहवाल तयार झाल्यानंतर राज्य सरकार शिफारस करणार कोणाकडे? राज्यपालाकडे. राज्यपाल काय करणार? ही सगळी शिफारस जी केलेली आहे राज्य सरकारने, म्हणजे राज्य सरकारची किती महत्वाची जबाबदारी बघा. नुसतं आपलं पत्र दिलं आणि आम्हाला वरचं केंद्राचं आरक्षण म्हणून दिलं असा विषय संपत नाहीये. राज्याची जबाबदारी आहे चांगलं प्रेझेंटेशन करणे. त्यांनी ज्या गायकवाड अहवालमध्ये त्रुटी आहेत एससीपीसी ऍक्टच्या त्या भरून काढणे आणि मग तो भोसले समितीचं ऍडिशन करून राज्यपालांकडे देणं. राज्यपाल मग शिफारस करणार कोणाला? राष्ट्रपतींना. काय करणार? शिफारस केल्यानंतर 342 च्या माध्यमातून जो राष्ट्रपतींना अधिकार आहे ते केंद्रीय मागासवर्गीय आयोगाकडे हा सगळा अहवाल देतील. केंद्रीय मागासवर्गीय अहवाल हा अभ्यास करणार. वेळ प्रसंगी ते राज्य मागासवर्गीय आयोगाकडे तो सगळा विषय देऊ शकतात. तिथून राज्य मागासवर्गीय आयोग परत एकदा स्टॅटिस्टिक गोळा करत जर गरज पडली तर ते सगळं घेऊन वर पाठवणार आपल्याकडे म्हणजे राष्ट्रपतींच्याकडे. आणि राष्ट्रपतींना जर का इच्छा झाली तर तो पार्लमेंटला विषय येऊ शकतो. म्हणजे राज्याची जबाबदारी तुम्हाला समजली काय? रिव्ह्यू पिटिशन तर आपण समजून उडणारच आहे. मग आपली दुसरी जबाबदारी काय? आपल्याला 338 च्या माध्यमातून 342 कडे राष्ट्रपतींच्या माध्यमातून आपल्याला कोणाकडे जायचंय? पार्लमेंटकडे जायचं. आता ह्या जर गोष्टी मी जर चुकीचे सांगत असेल, हे संभाजीराजांचं मत नाहीये, हे अनेक नामवंत वकिलांचं मत आहे. माझं सगळ्या पक्षातल्या लोकांना आव्हान आहे, मी जर चुकीचं सांगत असेल तिने आम्हाला सांगावं. सगळ्या पक्षातल्या लोकांना, सत्तेतले असतील सत्तेत नाही, त्यांनी सांगावं संभाजीराजांची भूमिका ही चुकीची आहे. आणि संभाजीराजांना काय, मी काही वकील नाहीये, मी काही विद्वान नाहीये, मी कोणाकडे तरी ऐकूनच बोलायला लागलोय, मी चुकू शकतोय, पण त्यांनी सांगावं माझी भूमिका चुकीची आहे. मग बरोबर आहे. तोपर्यंत काय घडलं या 3 दिवसात? ज्यांनी आपल्या भावना या 58 मोर्चाच्या माध्यमातून दाखवून दिल्या. समाजाने एकदा भावना दाखवून दिल्यानंतर परत समाजाला वेठीस धरायचं काय आपण? काय समाजाच्या अडचणी दूर करण्यासाठी आपण एकत्र यायला पाहिजे. म्हणून आम्ही एक आंदोलनाचं नाव दिलं, जे इथं सर्वजण माझ्या डावीकडे उजवीकडे जे राज्याचे समन्वयक बसले, हे कोणाचीही पहिल्यांदा प्रथमतः तयारी नव्हती, पण त्यांना लक्षात आलं की समाजाला वेठीस धरून अशी संभाजीराजांची इच्छा आहे आणि ती संभाजीराजांची इच्छा ही रास्त आहे. म्हणून आम्ही जे मूक आंदोलन कोल्हापुरात आणि नाशिकमध्ये घेतलं, मूक आंदोलन थांबवले नाहीयेत, त्याच्यावर मी नंतर भाष्य करीन. पण आपल्या ज्या अडचणी आहेत या दूर करण्यासाठी हे मूक आंदोलन आम्ही तिथं आणलं किंवा त्याच्या पुढे गेलो आम्ही ते घेऊन. मूक आंदोलनाचा हेतूच हा होता की समाज बोललाय 58 मोर्चाच्या माध्यमातून, आम्ही सर्व समन्वयक बोललोय, आता कोणी बोलायला पाहिजे? लोकप्रतिनिधींनी बोलायला पाहिजे. ज्यांना आपण निवडून देतो, आम्ही तुमचा आदर करतो, ज्यांना आपण निवडून दिलंय, ज्यांना पब्लिक सर्वंट मानलं जातं. माझ्यापासून मी 2 लाख रुपये पगार देतो महिन्याला. कोणाच्या पैशातून? तुमच्या पैशातून. माझी जबाबदारी नाही का? या सगळ्या आमदारांची, विधानसभेत, विधान परिषदेचे, लोकसभेचे, राज्यसभेचे सर्व खासदारांची, आमची सर्वांची जबाबदारी आहे. आपण किती जण समाजाला वेठीस धरायचं, किती जण समाजाने सारखं समाजाला रस्त्यावर उतरवायचं? आता नाही चालणार.
कारण का आता संभाजीराजेंनीच ठरवलंय आपण लोकांच्या पर्यंत जायचं. मी लोकप्रतिनिधी म्हणून मी तुमच्याकडे आलोय, पण इतर लोकप्रतिनिधींनी सुद्धा ती जबाबदारी स्वीकारायला पाहिजे. नुसतं आम्ही तुमच्यावर आहे म्हणून नाही, तुम्ही सांगायला पाहिजे आम्हाला. तुम्ही सांगायला पाहिजे की आरक्षण तुम्ही आम्हाला कसं मिळवून देता. तुम्ही सांगायला पाहिजे की जे समाजाचे अनेक प्रश्न आहेत ते कसं सोडता. पण पर्याय सुद्धा मी पण देतो ना. असं नाहीये सोल्युशन मी देणार नाहीये. मी म्हणजे कोण, समाज. तुम्हाला मला सांगायचंय, 5 मेला ज्यावेळी निकाल लागला की मराठा समाजाचं आरक्षण हे उडून टाकलेलं आहे सर्वोच्च न्यायालयाने. सर्वोच्च न्यायालयाचा निकाल ऐकून आम्ही सर्व दुःखी झालो. पण शेवटी ते सर्वोच्च न्यायालयाचा निकाल हा सर्वोच्च असतो म्हणून आपण त्याला चॅलेंज करू शकत नाही. आणि मग अपेक्षा काय होती? अपेक्षा हीच होती की जे सत्तेत आहेत आणि जे सत्तेत नाही आहेत तिने एकत्र येऊन, किंवा एकत्र नाही आला तरी तुम्ही समाजासाठी न्याय कसा देऊ शकेल ह्याच्यावर चर्चा, ह्याच्यावर भाष्य व्हायला पाहिजे. तर भाष्य काय झालं? काय संभाषण झालं होतं? जे आता सत्तेत आहेत ते म्हणत होते की जो कायदा पारित झाला 2018 SCBCचा, तो स्कूल प्रूफ कायदा नव्हता, तोच कायदा बोगस होता. जे सत्तेत नाही येत आज ते म्हटले आम्ही कायदा आणला, कायदा पारित केला SCBCचा. पण सर्वोच्च न्यायालयामध्ये आताच्या सरकारची 4G वकिलांची तिने बरोबर मांडणीच केली नाही. ह्या दोघांच्या माझं तुझं जे चालू होतं, आम्हाला काय त्याचं घेणं देणं नाही. तुम्हालाही घेणं देणं नाही आणि मला काही घेणं देणं नाही. समन्वयकाला घेणं देणं नाही. आम्हाला मार्ग सांगा, आम्हाला पर्याय सांगा, तुम्ही आम्हाला आरक्षण कसं मिळवून देणार आहे. त्याच्यावर पण बोलत नव्हतं. मग शेवटी आम्हीच ठरवलं. नाशिकच्या नंतर मुंबईला प्रेस झाली, मुंबईच्या नंतर आम्ही आवाज उठवला, रायगडवरून मूक आंदोलन सुरू केलं. त्याच्यावर खोल काही जात नाही. पण ज्यावेळी आपल्याला सुप्रीम कोर्टाने, सर्वोच्च न्यायालयाने सांगितलं की तुम्ही सामाजिक मागास नाही आहात, तुम्ही काय आहात? फॉरवर्ड क्लास, डॉमिनेटिंग क्लास. डॉमिनेटिंग क्लास म्हणजे काय? तुमच्याकडे 30% जे आपल्याला दिसतात श्रीमंत वर्ग जो दिसतो, हे सगळे राजकारणात आहेत. मग तुम्ही कसं सामाजिक मागास म्हणू शकताय? सामान्यांच्या न्याय हक्कासाठी पाहत रहा फक्त दखनी स्वराज्य.